नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आम्ही रँडमली बाहेर निघालो आहे फिरायला, कारण दादा पण घरी होता आणि माझ्या आजी गावावरून आल्या आहेत. तर त्यांचं असं होतं की कुठेतरी फिरायला जाऊया. तर माहीत नाही कुठे जाणार आहोत, बघूया. तुम्ही हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्ही पण आमच्या आनंदामध्ये सहभागी व्हाल. शेंग आहे का बघा. आम्ही आता इथे श्री दत्त स्नॅक्स करून एक आहे दुकान, तर तिथे आम्ही वडापाव खाण्यासाठी थांबलेलो आहोत थोडा वेळ. तर आमचं ॲक्च्युली डिसाईड होत नव्हतं कुठे जायचं आहे, कुठे फिरायचं आहे. तर फायनली डिसाईड झालेलं आहे. तर आम्ही पंचायतन मंदिर करून एक मंदिर आहे, नढळ आहे, तिथे एक मंदिर आहे, तर तिथे आम्ही जाणार आहोत. आणि मग पुढे आम्ही विचार केला की अष्टविनायक करायचं कुठलं तरी एक. तर बघूया आता किती होतं आहे, आमचा प्लॅन किती सक्सेसफुल होतो आहे. पेनचे अलिबाग पेन मिळतील नाही ते, पण आता असतील आता सुद्धा आजनीची होती बाई, मी बघितलेली ते दुकानात असं दुकानात म्हणजे स्टोरमध्ये. तिचं कोणता बल्लाळेश्वर ना? आज तुम्हाला काय माहिती आहे का? माहिती काय इन्फॉर्मेशन बल्लाळेश्वर गणपतीची माहिती काय? मला आता लय ऐकले बाई मी त्या दिवशी. अष्टविनायकाचं लागलं होतं की काय आपली गणपतीचं माझ्या लक्षात राहतं का गं? आवाज येत नाही लक्षात. सारे बघितले ऐकलंय की सर अष्टविनायक. पेनचं बाण तिकडे दाखवला बरोबर आहे, म्हणजे पेनला जातं मानगाव पेन असं हे काळू भाई. तर ॲक्च्युली आम्हाला जायचं होतं पंचायतन मंदिरला, पण आम्ही आमचं प्लॅन कॅन्सल करून आम्ही फक्त पालीला आलेलो आहोत. आणि कसं वाटतंय आपण पालीला आलो आहे? खूप छान वाटतंय. आता दर्शन घेऊया मस्त. आपण किती किती केलेत अष्टविनायक सांग जरा. आतापर्यंत आपला हा 5वा आहे, 4 केले आहेत आपण. तर आम्ही अशा वेगळ्या वेगळ्या दिवशी 4 अष्टविनायक ऑलरेडी केलेत आणि हा 5वा आहे. काय द्यायचे? लाडकी बायको योजना मी आता गणपती 500 घेतले, तर मला 1 तारखेला मम्मीला तुम्ही सांगा ना काय योजना सुरू केली आहे? मी माझ्या बायकोसाठी लाडकी बायको योजना हा सुरू केली आहे. लोकांनी लाडकी बहीण योजना केली, ती सरकारची आहे, पण माझी खाजगी योजना आहे, माझी वैयक्तिक योजना आहे लाडकी बायको व्हेरी योजना. नाईस. तर आम्ही आता आलेलो आहोत पाली या मंदिरात आणि आता आम्ही एंट्री करणार आहोत. आज मंदिरात एवढी गर्दी नाही आहे, कारण कालच चतुर्थी झाली. तर आम्ही ते काकांना मगाशी विचारलं, तर ते बोलले की गर्दी नाही आहे आज. तर होपसो आमचं दर्शन लवकर होईल. तुम्ही बघू शकता काहीच गर्दी नाही आहे. आमचं दर्शन खूप फास्ट होणार आहे असं मला वाटतं आहे. तर बघूयात आता किती फास्ट आमचं दर्शन होतं आहे. हळू गाई.
आजी या. दर्शन झालेलं आहे. खूप मस्त दर्शन झालं आहे आणि खूप लवकर झालं कारण खूप काहीच गर्दी नव्हती. मला ऊन लागतं आहे माय गॉड. तर आता आम्ही बाहेर आलो आहे आणि तुम्हाला मी मंदिर दाखवू नाही शकते कारण आतमध्ये आम्हाला व्हिडिओ काढायला अलाउड नव्हतं. सो मी तुम्हाला बाहेरूनच एक नॉर्मलचा व्हिडिओ करते. आता आम्ही मंदिराच्या बाहेर आलेलो आहोत आणि गाडीमध्ये बसण्यासाठी रेडी आहोत. मध्ये मध्ये मी खोकते, आय एम सो सॉरी, कारण मला थोडासा खोकला आणि थोडीशी सर्दी पण झालेली आहे. सो प्लीज गाईज थोडंसं ॲडजस्ट करा. झालं आहे आमचं दर्शन आणि प्रसाद वगैरे घेतला, थोडीशी शॉपिंग केली आणि आम्ही आता जातो आहे परत. आता कुठे जातो आहे माहीत नाही, खूप ऊन लागतं आहे. कुठे जातो आहे माहीत नाही, पण बघूया आता गाडीमध्ये बसल्यावर काय डिसाईड होतं आहे. लेट्स सी. तर आम्ही पालीवरून निघालोय आणि आम्ही आता चाललोय. कुठे चाललोय आई आपण आता? आजच्या आपल्या कार्यक्रमात तर आम्ही आता महडला जातोय आणि इथून आता ऑलमोस्ट 7. आम्हाला वाटलं होतं की गर्दी कमी असेल पण इथे गर्दी आहे. बघू आता किती वेळ लागतो. आमचं दर्शन झालं आहे आणि आता आम्ही जातो आहे राहू केतू आणि शनी मंदिरात. ते पण इथून 5 मिनिटावर आहे, जवळच आहे. पाणी प्यायचं आहे का? आमचं आता महडचं पण दर्शन झालेलं आहे आणि आम्हाला वाटलं होतं की गर्दी नसेल पण थोडीशी गर्दी होती. पण दोन्ही पण गणपती बाप्पांचं दर्शन खूप सुंदर झालं आहे. आई तुला काय वाटतंय, कसं झालं आपलं दर्शन? खूप छान झालं, समाधान वाटलं, मस्त वाटलं. आजी तुम्हाला कसं वाटलं, कसं झालं दर्शन आपलं? छान झालं आपलं दर्शन, किती छान झालं, मस्त झालं ना? मस्त झालं, गर्दी नाही काय नाही. येस, खूप छान वाटतंय, प्रसन्न वाटतंय ॲक्च्युली. लय फ्रेश वाटलं, लय चांगलं वाटलं, लय फ्रेश वाटलं, लय दर्शन चांगलं झालं. सो आमचे 2 गणपती बाप्पा झालेले आहेत आणि खूप सुंदर दर्शन झालं आहे आमचं. थोडीशी गर्दी होती महडला पण तिथे पण थोडासा वेळ लागला पण दर्शन खूप सुंदर झालं. खूप प्रसन्न वाटतं आहे आणि मला खूप दिवसांपासून इच्छा होती की करायचं आहे महड आणि आज ते झालं आहे. तर खूप छान वाटतं आणि आता आम्ही जातो आहे जेवायला. तर आम्ही प्लॅन करत होतो की कुठे जेवायचं, काय करायचं. तर आम्ही गझिबो ढाबा एक आहे, कुठे हो एरियामध्ये, तळोजाजवळ. तर आम्ही तिथे आलो आणि आता आम्ही जेवण करू आणि मग तसंच घरी जाणार आहोत. तर आजची आमची ट्रिप इथेच संपती आहे आणि आता आम्ही घरी जातोय. आपण लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय.